हिंगोली जिल्ह्यातील भेंडेगाव इथे एका तरुणाने मनोजदादा जरांगे पाटील यांच्यावर शिव्या देणारा आणि अश्लील भाषेत बोलणारा व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर भेंडेगाव येथे दोन समाज समोरासमोर आले। मराठा समाज बांधव शांततेने त्या बांधवाला तो व्हिडिओ का केला आणि तो डिलीट कर म्हणून सांगायला गेले असताना समोरून ओबीसीचे जमाव आला आणि दोन समाजात तणावाचं वातावरण निर्माण झालं। त्यातून थोडी शाब्दिक आणि बाचाबाची झाली। त्यानंतर दोन्ही बाजूतल्या ज्येष्ठ लोकांनी तो तणाव शांत केलाय, परंतु लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे जे स्वयंघोषित ओबीसीचे दोन नेते आहेत ते जाणून बुजून महाराष्ट्रात विशेषतः मराठवाड्यात हिंगोली जिल्ह्यात या सगळीकडे फिरतायत आणि मराठा आणि ओबीसीत वाद लावण्यासाठी त्यांचं जोरदार मोहीम चालू आहे। जाणून बुजून ते मराठा समाजावर बोलतायत, संघर्ष योद्धा आदरणीय मनोजदादावर बोलतायत आणि ते खालच्या भाषेत बोलतायत। मनोजदादा किंवा आम्ही कधी कुठल्या जातीच्या धर्माच्या विरोधात बोललो नाहीत, परंतु हे जाणून बुजून मराठा आणि ओबीसी वाद लावण्यासाठी अशा प्रकारचं गैरकृत्य करतायत। अतिशय वातावरण यांनी दोन समाजात कलुषित केलंय आणि मराठा आणि ओबीसीत वाद लावून यांनी एक हिंसा घडवण्याचं आणि महाराष्ट्रात दंगल निर्माण करण्याचं वातावरण त्यांनी तयार केलंय। तरी माझी मराठा आणि ओबीसी दोन्ही बांधवांना विनंती आहे, कुणीही कायदा हातात घेऊ नये। लोकशाही मार्गाने प्रत्येकाने आपापले आंदोलन करावीत, लोकशाही मार्गाने आपापल्या मागण्या सरकारकडे मागाव्यात, परंतु हे बाहेरून येणारे पार्सल तुमच्या आमच्यात वाद लावतायत। तुम्हा आम्हाला इथंच राहायचंय, या महाराष्ट्रात राहायचंय, या आपापल्या जिल्ह्यात गावात राहायचंय, त्यामुळे बाहेरून येणारे वाद लाव्या लोकांपासून सावध राहिलं पाहिजे आणि वेळ प्रसंगी हाके असतील, वाघमारे असतील यांच्यावर कायदेशीर कारवाई सुद्धा या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी केली पाहिजे आणि या सगळ्या गोष्टीला पायबंद घातला पाहिजे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।